दाटीत गेलो तिथं बाजूच्याच मुतारीमध्ये गेलो तर हे बाबा इकडे गेले लगेच घेऊन आणि 1 मिनिटात ग्रुपवर आयोजक पळून गेले। कस करावं लागेल, हसण्यासारखं नाही, असं करावं का? दुसरी बघलं तर लगेच आयोजकांनी 3 कोटीला मॅनेज झाले। मुतारीत घेऊन बसलं होतं का 3 कोटी? काय बोलला काय नाही। नेतृत्वानं पण आपल्या समर्थकांना योग्य सल्ला दिला पाहिजे या मताचा मी आहे। मला सांगा, मला मानणाऱ्या एका तरी प्रशिक्षणार्थ्यांना दुसऱ्या नेतृत्वाबद्दल काही अपशब्द काढलेला असेल तर मी कानाला उठबशा काढतो, कानाला धरून। पण आम्हाला काही लोकांनी कमरखालच्या शिव्या दिल्या खरं बोलल्यामुळं। तर मला ते बी म्हणायचं नाही, आज या ठिकाणी हा विषय काढायचा नाही। पण हा विषय का काढावा लागला तर आता परवाच्या दिवशी तुकाराम महाराजांनी त्यांच्या गुरुजन लाईव्हमध्ये सांगितलं की 25 तारखेला जर GR निघाला नाही तर आम्ही नाशिकच्या गोदा काठावर जाणार आणि तिथे सगळे प्रशिक्षणार्थ्याला भगवे कपडे घालणार आणि त्या गोदा काठवर बसून आम्ही आंदोलन करणार। आपण 6 ऑक्टोबरचं आंदोलन आधी घोषित केलं का नाही? मग आपलं 6 ऑक्टोबरचं आंदोलन घोषित झालेलं असताना त्यांनी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे का नाही? बरं, त्यांना जर कमीपणा वाटला तर मी स्वतः फोन केलाय, फोन उचलला नाही। गुरुजनवरून लाईव्ह 2 फोन केलेत, फोन उचलला नाही। मग फोन न उचलणे माझा दोष आहे का? आणि पुन्हा तुम्ही येऊन गुरुजनवर सांगता की आम्ही गोदा काठवर भगवे वस्त्र प्रशिक्षणार्थ्याला घालून आम्ही आंदोलन करणार आहोत। मग आता 2 आंदोलन होणार का नाही? 6 ऑक्टोबरचं एक आंदोलन, पुन्हा आता हे 25 तारखेचं आंदोलन। आम्हाला तुम्ही 250 रुपये गोळा करण्याची बी आम्हाला अडचण नाही। कोण मनानं जर दिला तर मला काय अडचण आहे? आता बाळकृष्ण हुड म्हणले आकाशाचे 250 रुपये लावला पाटील साहेब, मी माझ्या गावामध्ये 4 एकर जमीन दान देऊन मी मठ तयार करणार आहोत। तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही जर 4 एकर दान द्यायला निघालो बाबाला, मी काही म्हणू शकता? फक्त जोपर्यंत प्रशिक्षणार्थ्याचं नाव घेणारे प्रशिक्षणार्थ्याच्या हितासाठी एकत्र येत नाहीत तोपर्यंत बालाजी पाटील चाकूरकर आजपासून या आंदोलनात मी सहभागी होणार नाही। इकडे एक बार, इकडे एक बार, तिकडे एक बार आंदोलनामध्ये आता या पुढील काळात येणार तूर्त सगळ्या ग्रुपमध्ये एकटच आहे। असं करू नका, त्याला बी आपण प्रशिक्षणार्थ्यातून नेतृत्व म्हणलेलं आहे। असली विदूषकी भूमिका जर तुमची आमची झाली तर तुमचा आमचा लढा आपण जिंकू शकत नाही। काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? मग तुम्हाला सगळ्यां बरं 1 मिनिट, तुम्हाला यायचं नाही ना, एकत्र यायचं नाही ना, प्रशिक्षणार्थ्याचं नाव घेऊ नका आजपासून। अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे। नाव प्रशिक्षणार्थ्याचं घेऊन आलो आणि तुम्ही माझे सभासद झालो तरच मी तुमची यादी मंत्रालयात पाठवणार आहोत। ही भाषा हुडसर बरोबर आहे का? झाले भाषा देवळेच्या तिथं सुद्धा सांगितले कंपल्सरी व्हिडिओ आहेत। त्याच्यामुळं ही आणि ह्याच्या उपर जर आम्ही 4 नेतृत्व योग्य दिशेनं चालला वाटलं, मी तुकाराम महाराजाला पण मानतो बरं का मानतो? त्या व्यक्तीमध्ये गट्स आहेत। मग आणि समजा गोदा काठावर जाऊन भगवे कपडे लिहून त्यांनी जर थकल्यावर मग मी आंदोलनाची दुसरी घोषणा करतो। लक्षात आलं का? मी मैदानातून पळून जाणारा कार्यकर्ता नाही, पण गटबाजी नकोय आपणाला, म्हणून 2-2 आंदोलन आपले वेगवेगळे आता होणार नाहीत याची काळजी घ्यावा। हा माझा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? त्याच्यामुळं आपण 6 तारखेचं जे आंदोलन आहे तूर्त आपण स्थगित करत आहोत आणि गोदा काठावर होणाऱ्या आंदोलनाला आपला सर्वांचा जाहीर पाठिंबा आपण देत आहोत। त्याच्यामुळं गैरसमज कुणी करून